लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। लातूरमध्ये मेन रोड पासून फक्त 50 मीटर आतमध्ये असलेले खूपच सुंदर आणि 2 रोडला टच असलेले घर आपल्याकडे विक्रीसाठी आले आहे। या घराला पाहायला येण्यासाठी कसं यायचं ते आधी आपण पाहू। आता आपण सध्या 5 नंबर चौकातून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडवर उभे आहेत, जो रोड औसा रिंग रोडला जाऊन टच होतो। या बाजूला समोर 5 नंबर चौक आहे आणि हा रोड या बाजूला जाऊन औसा रोडला जाऊन टच होतो। या ठिकाणी समोरच्या बाजूला फक्त 100 मीटर अंतरावर खडगाव चौक आहे। ज्या ठिकाणी आपण सध्या उभे आहेत त्याच्या समोरच्या बाजूला हे काकीज कॉम्प्लेक्स आहे। काकीज कॉम्प्लेक्सच्या एकदम समोरच्या बाजूला शिवशाही मोटर्स आहे। त्याच्या बाजूने जाणारा हा 20 फूटचा रोड डायरेक्ट आपल्या घराकडे जातो। रिंग रोड पासून 50 मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण प्रॉपर्टीच्या या बाजूला 20 फूट साईजचा आणि समोरच्या बाजूला असलेला 20 फूट साईजचा रोड पाहू शकतात। आता हे घर मधल्या बाजूने कसे आहे ते आपण पाहणार आहेत। समोरच्या बाजूला या ठिकाणी मेन गेट आहे। घराची दिशा ही उत्तर आणि पश्चिम आहे। समोरच्या बाजूला 20 फूट साईजचे 2 रोड आहेत। या ठिकाणी गेटमधून आतमध्ये येताच मोठ्या साईजचा स्पेस दिलेला आहे, ज्या ठिकाणी आपण बसून आपले सर्व कामे करू शकतो। या बाजूला धुणी व भांडी धुण्यासाठी पॉईंट दिला आहे। त्याच्या बाजूला थोडं गार्डन सुद्धा बनवलेलं आपण पाहू शकतात। या घराच्या प्लॉटची साईज 40 बाय 36 म्हणजे 1420 स्क्वेअर फूट असून हा प्लॉट 7 पाणी एने आणि लेआउट सँक्शन आहे। या बाजूला आपण हॉल पाहू शकतात। या हॉलची साईज सुद्धा एकदम मोठी असून हॉलमध्ये खूप सुंदर असा कलर सुद्धा आपण केलेला पाहू शकतात। हॉलमध्ये वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। खालच्या बाजूला सुद्धा सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। हे घर अनेक नामांकित शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, पेट्रोल पंप, मंदिर आणि गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे। या बाजूने सुद्धा आपण हा हॉल एकदा पूर्णपणे पाहून घ्या। आता आपण या घरामधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत। किचन या बाजूला आपण पाहू शकतात। किचनची साईज सुद्धा एकदम मोठी असून खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि समोरच्या बाजूला एकदम आकर्षक असा किचन वाटा बनवला आहे। किचन वाट्याच्या एकदम बाजूलाच देवघर आहे। या घरामध्ये हॉलच्या वरच्या बाजूला फक्त पत्रे आहेत, बाकीच्या सर्व रूम ह्या स्लॅबच्या आहेत। किचन मध्ये फ्रीज साठी सेपरेट जागा आहे, तसंच सामान ठेवण्यासाठी कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेल सुद्धा आहे। या किचन मधून आपण पलीकडच्या रूम मध्ये या ठिकाणी जाऊ शकतो। या ठिकाणी एक दरवाजा सुद्धा आहे। या बाजूला आपण या घरामधील पहिली बेडरूम पाहू शकतात। रूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून रूमला सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे। तसंच सामान ठेवण्यासाठी या बाजूला भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेल सुद्धा आहे। ही रूम सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे। या रूमच्या एकदम बाजूला दुसरी बेडरूम आहे। ही सुद्धा बेडरूम साईजने एकदम मोठी आहे। या घरामध्ये दरवाजे, टाइल्स, कलर आणि खिडक्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या बसवण्यात आल्या आहेत। या रूम मध्ये सुद्धा सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लेंटेन आहे। या बाजूला घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे। या ठिकाणी आपण दोन्ही बाथरूमचे दरवाजे पाहू शकतात। दरवाजे हे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे बसवले आहेत। तसंच बाथरूम मध्ये वरच्या बाजूला स्लॅब आहे। या ठिकाणी या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये खूप सुंदर अशी टाइल्स बसवली आहे। तसंच व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। याच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे, ज्यामध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आहे आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। या बाथरूमच्या एकदम बाजूला बाहेरून वॉश बेसिन बसवण्यात आला आहे। या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी मोठ्या साईजचा पाण्याचा हाऊस सुद्धा आहे। या ठिकाणी या गार्डन मध्ये असलेले आपण सुंदर अशी झाडे सुद्धा पाहू शकतात। घराच्या आजूबाजूला खूप सुंदर आणि एकदम चांगली वस्ती सुद्धा आहे। आपल्यापैकी ज्यांना कुणाला मेन रोड पासून एकदम जवळ असलेले हे खूप सुंदर आणि एकदम चांगले घर आवडले आहे, त्यांनी हे घर लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा, संधी सोडू नका। या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।